तर पुण्यातील जे जगदाळे कुटुंब जम्मू काश्मीरमध्ये अडकलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांसोबत सध्या आपले प्रतिनिधी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांच्याशी ते बातचीत करतील. त्यामध्ये पुण्यातील देखील काही कुटुंब आहेत जे त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेली होती. जगदाळे कुटुंब सध्या माझ्यासोबत आहे. ताई, पोलीसवाले या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं काय झालंय, कोण कोण गेलं होतं, कोण आहे आपल्या घरातलं? माझे सख्खे दीर आहेत. माझी त्यांचीच बायको आणि मुलगी पण त्यांच्याबरोबर काश्मीरला गेले होते 3 दिवसापूर्वी. बस, आणि त्यानंतर ही न्यूज आली. तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं त्यांच्यासोबत? म्हणजे आणखीन किती लोक गेलेले आहेत पुण्यातले? अजून त्यांचे ते एक मित्र आहेत, फॅमिली फ्रेंड, गणबोटे फरसाणमधले. तर ते हजबंड वाईफ गेलेले आहेत. म्हणजे ते इथंच राहतात सगळेजण? नाही, ते गणबोटे का? ते नाही इथे राहत. हां, ते पेठेत वगैरे राहतात. जगताप जे आहे ते इथं खालीच राहतात? हा, जगदाळे माझे सख्खे दीर आहेत. ते ग्राउंड फ्लोअरलाच राहतात इकडे. जगदाळे. बरं, कधी शेवटचं बोलणं झालेलं होतं? काय काय झालेलं होतं? ॲक्च्युली ते जाताना मला नाही भेटले, त्यामुळे नाही मला पुढचं काही सांगता येणार. आता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत. काय म्हणणं आहे पोलिसांचा? काय माहिती मिळते? ते कसे आहेत? कोण कोण सेफ आहे घरात? नाही, माझी जी जाऊ आहे आणि तिची मुलगी जी आहे ते सेफ आहेत दोघीजणी. त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्या दीरांना जरा लागलेला आहे. काय गोळ्या लागलेत? काय गोळी लागली असं मी ऐकलंय, पण पाहूयात आता पुढे. बरेच काही लोक, फॅमिलीतले लोक पुन्हा एकदा काश्मीरच्या दिशेने निघालेत प्लेन घेऊन. नाही, मी ॲक्च्युली इकडे मोह दादांशी वगैरे सगळ्यांशी बोललेले आहे. तर ते म्हटले आपण तुम्हाला बेस्ट सर्व्हिस देऊ. अगोदर त्यांची तब्येत कशी आहे ते पाहूयात, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट पहिली देऊयात, आणि लवकरात लवकर तुमच्या फॅमिलीपर्यंत कसं पोचवायचं ते आम्ही तर कुणाशी बोलणं झालं का आपल्या कुटुंबियातले? तिथे कुणाशी बोलणं झालं? काय स्थिती? नाही, मी अजून बोलले नाही. नाही झालं. मी आत्ता बोलणार आहे, कारण फोन लागत नाहीये इझिली. कुणाशी बोलणं झालं अजून माझं बोलणं? डायरेक्ट न्यूज आली. पोलीस काय, आता पोलीस या ठिकाणी येत आहेत, काय माहिती देत आहेत ते? ते अशीच माहिती देत आहेत की त्या लेडीज सेफ आहेत, आणि जे माझे दीर आहेत त्यांना जरा लागलेलं आहे, तर त्यांच्यावर ट्रीटमेंट द्यायची तयारी. किती दिवस झाले ते सगळे गेलेत? 3 दिवस झाले. नाही, अविनाश तर इथेच आहेत. ते असतील शॉपवर बाहेर, अजून आले नाहीत ते घरी. काही पद्धती म्हणजे तुमचं मुरलीधर मोहोळांशी देखील बोलणं झालेलं आहे, मंत्र्यांचं फोन आलेलं होतं, तुम्हाला काय म्हणले ते? काही नाही, दादा तेच म्हणाले की आम्ही तुम्हाला मदत पूर्णपणे करू, पण अगोदर मेडिकल ट्रीटमेंटकडे आम्ही जास्त लक्ष देऊ तिकडच्या तिकडे, आणि मग तुमच्याशी संपर्क साधून पुढची तुम्हाला सगळी माहिती देऊ आम्ही. त्यांच्यासोबत किती लोक गेलेत, आणखीन काही माहिती आहे का? म्हणजे अर्थात पुण्यातून मोठा ग्रुप गेलाय, मला त्यांच्याविषयी एवढी माहिती नाहीये. काय करतात? ग्रुपनी गेलेले. संपर्क होतोय का? नाही झाला अजून. मी करते त्यांना कॉन्टॅक्ट, मी करते त्यांना. फॅमिलीमधले किती सदस्य आहेत ते एकदा सांगा, की त्यांचं तुमच्याशी नातं काय आहे? 3 जण. ते माझे सख्खे दीर आहेत. संतोष जगदाळे माझे सख्खे दीर आहेत, त्यांची बायको प्रगती जगदाळे, आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे. म्हणजे तुमचे कुणाशीच बोलणं झालं नाही? आशेवरीशी बोलणं होतंय काय? कारण फोन उचलतायत ते. झाले, सगळे जण एकदम आले, सगळे मीडियावाले आणि पोलीस येते. मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. मी त्यांच्याशी बोलते. मला न्यूजवर कळालं. पोलिसांनी हो. आणि फोन सगळे एंगेज लागतायत, त्यामुळे मला काहीच बोलता येत नाही. म्हणजे आता तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचा संपर्क करू शकत नाही. हां, आणि माझे स्वतःचे फोन बिझी आहेत. मला इकडचे जवळचे लोक फोन करतायत, त्यामुळे मलाही फोन लागत नाही, पण मी त्यांना संपर्क साधते. ज्या एकत्रित ग्रुपमधून ते गेलेले होते, कुठल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे तरी बुकिंग केलेलं होतं का? किंवा कंपनीचं? कमेंट्स ग्रुप तर्फे गेलेले आहेत असं मी ऐकले, पण अजून मी नक्की माहिती नाही देते, ते कळेल. पोलिसांनी तुम्हाला देखील माहिती दिली, काय सांगितलंय? मुरलीधर मोहोळांचा देखील फोन करून दिलाय तुम्ही? नामदार मुरलीधर मोहोळ तसेच चंद्रकांत दादा यांनी आम्हाला तातडीनं या कुटुंबाकडे भेटायला
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.